शंकराला श्रावण महिनाच का प्रिय आहे आणि तुम्हाला त्या उपायांचे कसे फायदे होतील? पण त्याच बरोबरीनं मंगळागौर का करायची, स्त्रीनच का करायची, कशासाठी करायची, त्याचं उद्यापन कधी करायचं, की हे का करायचं, कशासाठी करायचं. भगवान शंकरांनीच सांगितले की त्यांना जर कुठला महिना आवडत असेल तर तो श्रावण महिना आहे. या श्रावण महिन्याचं महात्म्य असं आहे, याचं महात्म्य या श्रावण महिन्यामध्ये दिलेलं आहे. तर भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये गेलेले असते, म्हणून या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांचा आणि श्रावण महिन्याचा संबंध जास्ती आहे, की ज्याच्यामुळे आम्ही भगवंताच्या अधिक जवळ जाऊ शकतो. म्हणून या श्रावण महिन्याचं महात्म्य हे अधिक आहे. प्रत्येक व्रताच्या पाठीमागे एक कहाणी आहे, की व्रत केल्याने आम्हाला काय फळ मिळणार. स्मरण करतो किंवा भगवंताविषयी गुणगान ऐकतो, त्याची आध्यात्मिक पातळी ही दसपटीनं वाढली जाते. असं श्रावण महिन्याचं महात्म्य, की जो माणूस, जो व्यक्ती किंवा जो जीव या श्रावण महिन्यामध्ये माझी भक्ती करेल, जलाभिषेक करेल, तो माझा सगळ्यात प्रिय भक्त असेल आणि त्याला या पृथ्वी तळावरती कुठलंही दुःख सोसावं लागणार नाही, त्रास सोसावा लागणार नाही. म्हणून श्रावण महिन्याला आपल्याकडे जास्ती प्राधान्य आणि जास्ती पवित्र मानला जातो. या श्रावण महिन्यामध्ये रोज एका देवतेची पूजा तुम्हाला करायला सांगितली. तांदूळ, मग मूग, मग गहू अशा आलटून पालटून शिवमुठ, तीळ हे भगवान शंकरांना वाहायचं. संध्याकाळच्या वेळी 5 वाजल्यानंतर भगवान शंकरांची पूजा करावी असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, शिवपुराणांमध्ये पण सांगितलेलं आहे. हे मंगळागौरीचं व्रत 5 वर्ष करायचंय, लगेच उद्यापन करायचं नाही, की या नियमांमधूनच मला जायचंय आणि त्यामुळेच या मला जे काही हवंय ते मला प्राप्त होईल. म्हणून पहिला येतो तो संकल्प, दुसरी येते ती पूजा, तिसरा येते. आणि या मंगळागौरीचं व्रत सुद्धा असंच आहे, की 5 वर्ष का करायचं हो? म्हणजे बरेच जण मला प्रश्न विचारतात की 5 वर्ष का करायचं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की नवीनच लग्न झालेलं असतं. श्रावणामध्ये तीळ जर दान केले आम्ही, एक दान सगळ्यात महत्वाचं आहे, ते म्हणजे या भगवान शंकरांच्या चरणाशी. भरपूर महिला अशा असतात की ज्या काहीतरी त्यांच्या उद्देशाने 16 सोमवारचं उद्यापन करतात. तर नक्की हे 16 सोमवारचं जे उद्यापन आहे ते कशा पद्धतीने करतात ते एक सांगा, आणि नक्की 16 सोमवारचं उद्यापनाचं काय महत्व आहे त्याला तेही सांगा. सोमवारी बाबा शंकराची उपासना करा किंवा शिवमुठ व्हा, किंवा तुम्ही धान्य सांगितले वेगवेगळे, किंवा मंगळवारी सांगितलं, बुधवारी सांगितलं, तर नक्की हे केल्याने काय फायदा होणार आहे? महिन्यात या भगवान शंकरांची उपासना करणं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये मोक्ष मार्ग प्राप्त करून घेण्यासाठी सारखं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मंगळागौरीचं व्रत हे आम्हाला शास्त्रानं 16 वर्ष करायला सांगितलेले आहे. दानाचं पण या श्रावण महिन्यामध्ये खूप महत्व आहे बरं का. उपवास म्हणजे काय आहे? उपवासी राहणं म्हणजे उपवास नाही. आम्ही असं करतच नाही हो. आम्ही अगदी 12 महिने 18 काळ 24 तास आम्ही फक्त एवढंच आम्हाला. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या ज्ञान जर्नी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एका विशेष कार्यक्रमात आज आलेलो आहोत. आपण ज्याच्यावरती आज चर्चा करणार आहोत. खास विषय आपण घेतलेला आहे. आत्ता आपला श्रावण महिना चालू होईल, आणि जसा श्रावण महिना चालू झाल्यानंतर आपण म्हणतो की श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. ज्याप्रमाणे सगळीकडे श्रावणात हिरवळ दाटते, त्याप्रमाणे श्रावण हा एक आध्यात्मिक महिना म्हणूनही त्याला फार महत्त्व आहे. तर श्रावण महिन्यात महादेवाची, शंकराची उपासना खूप केली जाते. त्याचप्रमाणे आपले श्रावण महिन्यात भरपूर प्रकारचे सण आणि उत्सव केले जातात. ज्याच्यामध्ये मंगळागौरीचं पूजन असेल किंवा नागपंचमी असेल, त्याच्यानंतर नागाची पूजा केली जाते. ह्या सगळ्या गोष्टींचं काय महत्त्व आहे? नेमका शंकराला श्रावण महिनाच का प्रिय आहे? आणि श्रावण महिन्यात तुम्ही काय-काय उपाय केल्यानंतर तुम्हाला कशा चांगल्या गोष्टी घडतील तुमच्यासोबत, आणि तुम्हाला त्या उपायांचे कसे फायदे होतील, हेच आज आपण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आज आपल्या पॉडकास्टची आपण ज्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत, आज खास पाहुणे आज आपल्याकडे जे आपल्याला लाभलेले आहेत. सौ हरिभक्तपरायण सौ वेदांगी रुणाल कुलकर्णीताई आज आपल्याकडे आलेल्या आहेत. त्या नारदीय कीर्तन करतात आणि त्या प्रवचनही करतात. तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात एक संपूर्ण माहिती, की नक्की श्रावण महिना किती महत्त्वाचा आहे आपल्यासाठी.
तर ताई नमस्कार. नमस्कार. तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. धन्यवाद. तुम्ही आपल्या प्रेक्षकांना थोडीशी तुमची एक ओळख करून द्या आणि मग आपण चर्चेला सुरुवात करूयात. सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. ओळख करून देणं हे कधी आजपर्यंत केलं नाही, पण आज पहिल्यांदाच करतेय. वास्तविक कीर्तनांना, प्रवचनांना किंवा व्याख्यानांना ज्यावेळेला मी जाते, त्यावेळेला हा भाग समोरच्याकडेच असतो. पण आज मला कौतुक वाटतं, की माझाच परिचय मलाच करून द्यायचा आहे. त्यामुळे एक नवीन टास्क समोर उभा आहे, पण अतिशय छान टास्क आहे. अ, माझं नाव वेदांगी मृणाल कुलकर्णी. मी नारद मंदिरामध्ये कीर्तन विशारद पदवी प्राप्त केलेली आहे, नारदीय कीर्तनाची. आणि त्याचबरोबरीनं हरिभक्तीपरायण कीर्तन कलानिधी रामचंद्र बुवा भिडे यांच्याकडे कीर्तनाचा अभ्यास अजूनही आज तागायत चालू आहे. कारण कीर्तन आणि कीर्तनाच्या संबंधित असणाऱ्या गोष्टी या आमचे बुवा कायम म्हणतात, मरोस्तोपर्यंत माणसांनी शिकावं. तसं अजूनही कीर्तनाचा अभ्यास खूप चालू आहेच आहे. त्याचबरोबरीनं 15 वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये काम करतेय, कीर्तनं करतेय, प्रवचनं करतेय. अनेक विषय अ, लोकांसमोर नाविन्यानं मांडण्याचा प्रयत्न करतेय. त्याचबरोबरीनं जे विषय ज्या विषयांमध्ये गोंधळ आहे, ज्या विषय माणसांना कधी-कधी पटकन समजत नाहीत, अशा गोष्टींवरती अभ्यास करून लोकांना त्यातून काहीतरी आपण देऊ शकतो, असे विषय हाताळण्याचे प्रयत्न आमचे चाललेले आहेत. त्याच बरोबरीनं आपल्या फलटणचं जे राम मंदिर आहे, त्या राम मंदिरामध्ये मी गेले 8 वर्ष 45 दिवस रामायण हा विषय घेऊन पूर्णपणे कीर्तन करते. अनेक विषय हाताळण्याची कामं मी केलेलीच आहे, करते आहेच आहे. त्याचबरोबरीनं एक खूप महत्वाचा मुद्दा ज्यावेळेला या क्षेत्रात मी आले त्यावेळेला लक्षात असा आला, की गणपतीमध्ये आपण गणपती बसल्यानंतर आपण आरत्या म्हणतो. आम्ही आरत्या नुसत्या म्हणतो, पण त्याच्या पाठीमागचा अर्थ काय आहे? ती आरती शुद्ध कशी म्हणायची? याचं सुद्धा व्याख्यान किंवा प्रवचन मी देते. त्याचबरोबरीनं आम्ही श्रावणामध्ये अनेक सण आहेत. त्या सणांची माहिती तुम्ही या पॉडकास्टमध्ये ऐकालच. पण त्याचबरोबरीनं मंगळागौर का करायची? स्त्रीनंच का करायची? कशासाठी करायची? त्याचं उद्यापन कधी करायचं? की या अनेक गोष्टी या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितल्या जातात. आत्ताच मध्यंतरी वटसावित्रीच्या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी त्या आधारित असणारं कीर्तन केलं, की वटसावित्री आणि वटपौर्णिमा म्हणजे नेमकं काय? आम्ही फक्त कधी-कधी आमच्याकडून अनावधानानं, आंधळेपणानं काही गोष्टी परंपरेनुसार चालत आलेल्या असतात, त्या आम्ही फक्त फॉलो करतो. पण आत्ताची पिढी अशी नाहीये. मी त्याच पिढीची आहे. त्यामुळे आनंद या गोष्टीचा आहे, की त्यामुळे अभ्यास होतो, की हे का करायचं? कशासाठी करायचं? आम्ही मागच्या लोकांनी सांगितले म्हणून आम्ही ते सगळं करायचं का? तर नाही. मग त्याच्यावरती अभ्यास करू. लोकांना पटेल, रुचेल आणि समजेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या जनरेशनला जर गृहीत धरलं, तर कोणीही बोर होणार नाही याची सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेऊन त्याच्यावरती काम आजही तागायत चालू आहे. असे अनेक विषय आहेत. क्रांतिकारकांचे विषय आहेत, भारताचा इतिहास आहे, शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, संभाजी महाराजांचा इतिहास आहे. अनेक विषय आजपर्यंत 15 वर्षात हाताळलेले आहेत आणि याच्यातूनच पुढे चाललेली आहे. एकच मनामध्ये हेतू आहे, की जे माझ्याकडे ज्ञान आहे किंवा जे अभ्यास करून मिळवलेलं ज्ञान आहे, ते लोकांसमोर मांडावं आणि त्यांचं त्याच्यातून काहीतरी भलं व्हावं, हाच हेतू घेऊन पुढे आतापर्यंत चालते. क्या बात आहे! त्याचबरोबरीने 18 पुराणं जी आहेत, त्या 18 पुराणांवरती केलेला अभ्यास, त्याच्यावरती केलेली प्रवचनं, भागवत, देवी भागवत, रामायण, महाभारत असे अनेक विषय हाताळण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, करते आहे. त्याचबरोबरीनं मी लहान मुलांसाठी संस्कार वर्ग पण घेते. बरं. अ, ज्याच्यासाठी की मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख राहिली पाहिजे आणि त्यातून त्यांची भगवंताच्या बाबतीत जी आवड आहे ती निर्माण झाली पाहिजे. हं. आपल्या घरामध्ये आजी-आजोबा असतात, आई-वडील असतात. त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे? त्यांचं का ऐकलं पाहिजे? त्यांच्या पातळीवरती जाऊन त्यांना आपण काय शिकवलं पाहिजे? या सगळ्या गोष्टी त्या संस्कार वर्गामध्ये येतातच. क्या बात आहे! आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कुठल्याही संस्कार वर्गाला माझी स्क्रिप्ट दिलेली नाही. गुरुकुल पद्धतीमध्ये जसं शिकवलं जातं, की हं. पाठ करून घ्यायचं आणि मग शेवटच्या दिवशी स्क्रिप्ट द्यायची.
या पद्धतीनं संस्कार वर्ग पण घेतले. त्याचबरोबरीनं संस्कार वर्ग घेत असताना फक्त मुलांचेच संस्कार वर्ग नाही, तर पालकांचे संस्कार वर्ग सुद्धा मी बरं. आयोजित करते. जसा मला वेळ मिळेल कीर्तनाच्या ह्याच्यातून तसं आम्ही दोघंही म्हणजे पती-पत्नी दोघंही जण या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय. त्याचबरोबरीनं की आम्ही महत्त्वाच्या गोष्टी, की संध्या का करायची? भस्म का लावायचं? त्याचबरोबरीनं नित्य नेमाने भगवंताची पूजा का करायची? जप का करायचा? नामस्मरण का करायचे? असे अनेक विषय घेऊन मी कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, व्याख्यानांमध्ये मग त्याही पुढे जाऊन सांगते, की नवदुर्गा या विषय मांडून त्याच्यावरती कीर्तन सादरीकरण केलेलं आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अहिल्याबाई होळकरांचं चरित्र आहे. अहिल्याबाई होळकरांचं चरित्र आत्ताच्या स्त्रियांनी लक्षात का घ्यावं? हं. कुठल्या परिस्थितीतून अहिल्याबाई होळकर गेल्या आणि आपली परिस्थिती काय आहे? त्यांच्यावरही संकट होतं, आपल्यावरही संकट आहे. पण त्यातून मार्ग काढून माणूस पुढे कसा जाऊ शकतो? असे विषय अनेक हाताळण्याचा प्रयत्न मी आज 15 क्या वर्ष बात है! झाली करते. क्या बात है! खूप सुंदर तुम्ही स्वतःची ओळख करून दिलीत आम्हाला आणि आम्हालाही भरपूर टॉपिक्स मिळालेत, की ज्यांच्यासोबत आम्ही आता पॉडकास्ट तुमच्यासोबत नक्कीच करू नक्की, नक्की. पुढेही. कारण की आता आम्हाला एकच टॉपिक माहिती होता, की ज्याच्यावरती आम्ही आता पॉडकास्ट किंवा आपण चर्चा करणार होतो. तर आपण पुढच्या विषयावरती नक्कीच हे करूयात. नक्की, नक्की. आणि आमचा योगायोग असा, की गुरुजींच्या निमित्ताने तुमच्यासोबत आमची ओळख झाली नक्की. आणि आपण योगायोगाने आता पॉडकास्ट करतोय. तर आपण चर्चेला सुरुवात करूयात. येस. तर मला सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हेच विचारायचं आहे, की नक्की श्रावण महिना अ, जो आपला आहे, तर श्रावण महिन्याला इतकं महत्त्व आपण का दिलेलं आहे? वास्तविक बघायला गेलं तर शिवपुराणामध्ये भगवान शंकरांनीच सांगितले, की त्यांना जर कुठला महिना आवडत असेल, तर तो श्रावण महिना आहे. का? कारण श्रावण महिना हा परिवर्तनाचा महिना आहे आणि भगवान शंकर हे स्वतः संहारक आणि परिवर्तनाचे प्रतीक मानले जातात. हं. आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्ही बघा, की हा जो चातुर्मास आहे ना, म्हणजे आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास चालू होतो, तो चातुर्मास हा पावसाळ्याचे दिवस आहेत. म्हणजे श्रावणामध्ये पण पाऊस व्यवस्थित पडतो. या पावसाळ्यामध्ये आम्ही कुठला आहार करायला पाहिजे? आम्ही कसा विहार करायला पाहिजे? आणि आम्ही आमचा कसा आचार करायला पाहिजे याचा नियम या श्रावण महिन्यामध्ये दिलेले आहेत. आणि हा श्रावण महिना आध्यात्मिक दृष्टीनं, शारीरिक दृष्टीनं, मानसिक दृष्टीनं अतिशय पवित्र मानला जाणारा हं. हा श्रावण महिना आहे. या श्रावण महिन्याचं महात्म्य असं आहे, की या श्रावण महिन्यामध्ये भगवंताची स्तुती जरी आम्ही ऐकली ना, तरी सुद्धा आम्हाला आमच्या जीवनाचा उद्धार आम्ही कसा करू शकतो, याचं महात्म्य या श्रावण महिन्यामध्ये दिलेलं आहे. कारण संपूर्ण चातुर्मास हा जर बघितलं, तर भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये गेलेले असतात. बरं. मग आता या सृष्टीचा जबाबदारी कोण घेणार सांभाळण्याची? हं. तर ती जबाबदारी भगवान शंकरांवरती येते. म्हणून या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांचा आणि श्रावण महिन्याचा संबंध जास्ती येतो. बरं. आणि श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्य, सण हे खूप आहेत, की ज्याच्यामुळे आम्ही भगवंताच्या अधिक जवळ जाऊ शकतो. म्हणून या श्रावण महिन्याचं महात्म्य हे अधिक आहे. श्रावण महिन्यामध्ये आम्ही जर बघितलं, तर सणांबरोबर व्रतांना सुद्धा महत्त्व दिले आणि व्रतांबरोबर ज्या कहाण्या आहेत, त्यांना सुद्धा जास्ती महत्त्व आहे. प्रत्येक व्रताच्या पाठीमागे एक कहाणी आहे. ओके. कशासाठी? तर त्या कहाणीतून आम्हाला कळतं, की व्रत केल्याने आम्हाला काय फळ मिळणार आहे. त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक व्रताच्या मागे, प्रत्येक सणाच्या मागे कहाणी आहे. हं, हं. असं कुठलं व्रत नाहीये आपल्याकडे, की ज्याच्या पाठीमागे कहाणी नाहीये, गोष्ट नाहीये, कथा नाहीये. तर त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण आहे. कारण आपण म्हणतो ना, आपण कुठलीही गोष्ट करायची म्हणली, तरी त्या गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी कारण लागतं. हं. ते कारण ज्यावेळेला आपल्याला समजतं, त्यावेळेला आपण ती गोष्ट अगदी व्यवस्थित करतो. करतो. तद्वत या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला व्रत आहेत, सण आहेत आणि सणांच्या बरोबरीने येणाऱ्या कथासुद्धा अतिशय सुंदर आहेत. आणि या श्रावण महिन्यामध्ये जो भगवंताचं भजन करतो, कीर्तन करतो, नामस्मरण करतो किंवा भगवंताविषयी गुणगान ऐकतो, त्याची आध्यात्मिक पातळी ही दसपटीनं वाढली जाते, असं श्रावण महिन्याचं महात्म्य आहे. जसं की आता तुम्ही सांगितलं, की श्रावण महिन्याला आपण किती महत्त्व दिलेलं आहे,
किंवा जसं तुम्ही आता सांगितलं, की बाबा जेव्हा विष्णू भगवान जेव्हा योग निद्रेत जातात, त्याच्यामुळे शंकराचा हा एकदम जवळचा महिना आहे. बरोबर. तर श्रावण महिन्याला असं जसं आता महत्त्वाचं मानलं आहे, की त्यानंतर श्रावण महिन्यात कोणते-कोणते आपण सण किंवा व्रत येतात, जसं तुम्ही म्हटलात, की ते आपण करतो श्रावण महिन्यातले? बरोबर आहे. वास्तविक बघायला गेलं ना, तर श्रावण महिना हा 2 कथा त्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत, बरं. ज्या शिवपुराणामध्ये पण आलेल्या आहेत. त्यातली पहिली कथा म्हणजे भगवान शंकरांनी ज्यावेळेला देव आणि दानव यांचं युद्ध झालं, त्यावेळेला विष उत्पन्न झालं बरोबर. अमृत मंथनाच्या वेळेला. मग आता हे विष कोण पिणार बाबा? याची जबाबदारी कोण घेणार? त्यावेळेला सगळे देवदेवता हे भगवान शंकरांकडे गेले आणि भगवान शंकर म्हणाले, "तुम्ही कोणीही काळजी काळजी करू नका. मी ते विष प्राशन करतो." त्यांनी ते विष प्राशन केलं आणि पार्वती मातेनं कंठाजवळ भगवंताचा हात धरला म्हणून कंठामध्येच ते विष थांबलं. तिथेच थांबलं. बरोबर. म्हणून भगवान शंकरांचं नाव नीलकंठ पडलं. नीलकंठ. कारण विष पिल्यामुळे तो कंठ बरोबर. निळा झाला. त्यावेळेला त्यांच्या शरीराचा खूप दाह झाला आणि तो दाह शमवण्यासाठी, शांत करण्यासाठी इंद्रदेवतांनी पर्जन्य म्हणजे पाऊस पाडला बरं. आणि त्यांचा दाह कुठेतरी कमी व्हावा म्हणून हे काम इंद्रदेवतांनी केलं आणि तो दाह थोडा-थोडा कमी झाला आणि त्यावेळेला भगवान शंकरांनी इंद्रदेवांना सांगितलं, की जो माणूस, जो व्यक्ती किंवा जो जीव या श्रावण महिन्यामध्ये माझी भक्ती करेल, हं. जलाभिषेक करेल, तो माझा सगळ्यात प्रिय भक्त असेल आणि त्याला या बापरे! पृथ्वी तळावरती कुठलंही दुःख सोसावं लागणार नाही, त्रास सोसावा लागणार नाही. मग हे ज्यावेळेला घडलं त्यावेळेला कुठला महिना होता? श्रावण महिना. श्रावण महिना. म्हणून श्रावण महिन्याला आपल्याकडे जास्ती प्राधान्य हं. आणि जास्ती पवित्र मानला जातो. हे एक आणि दुसरी गोष्ट अशी, की ज्यावेळेला पार्वतीला असं वाटलं पार्वती मातेला, की भगवान शंकरांनाच पती म्हणून मी स्वीकारेल. हं. त्यावेळेला तिने कठोर तप केलं. ते तप कुठल्या महिन्यामध्ये केलं? तर ते श्रावण. तप सुद्धा श्रावण महिन्यामध्येच केलं. म्हणून या श्रावण महिन्याला अधिक महत्त्व प्राप्त झालं. प्राप्त झाले. आणि त्याच बरोबरीनं तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये रोज एका देवतेची पूजा तुम्हाला करायला सांगितली. बरं. म्हणजे थोडं-थोडं सांगते, लक्षात येस, येस. तुमच्या हो. नक्कीच येईल. सोमवारी भगवान शंकरांची उपासना करायला सांगितली. बरोबर. भगवान शंकरांची उपासना कशी करायची? तर जे नवविवाहित आहेत हं. स्त्री, हं. तिनं शिवमुठ व्हायचे, शिवमूठ शिवमुठ. व्हायचे. मग त्याच्यामध्ये पहिलं तांदूळ, मग मूग, मग गहू अशा आलटून-पालटून शिवमूठ, तीळ हे भगवान शंकरांना व्हायचं. सोमवारीच. सोमवारी व्हायचं. बरं. हे सोमवारचं व्रत. ओके. दिवसभर उपवास करायचा, संध्याकाळी स्नान करायचं, भगवान शंकरांची पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा. कशाचा? दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि तो उपवास सोडायचा. हे सोमवारचं झालं. बरं. श्रावणी सोमवारचं, पहिल्या बरं. सोमवारचं. पूजा कधी करायची? संध्याकाळी. संध्याकाळी पूजा करायची स्नान करून. भगवान शंकरांची पूजा ही संध्याकाळीच शक्यतो केली जाते. बरं. संध्याकाळच्या वेळी 5 वाजल्यानंतर भगवान शंकरांची पूजा करावी, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. शिवपुराणांमध्ये पण सांगितलेलं आहे. त्याचबरोबरीनं येतो तो मंगळवार. त्या दिवशी नवविवाहित स्त्रींसाठी मंगळागौरीचं व्रत सांगितलेलं आहे. हं. मंगळागौरीचं व्रत करत असताना पहिल्या मंगळवारी ती त्या व्रतासाठी आपल्या पतीला बरोबर घेऊन संकल्प करते, की मी हे व्रत करते मंगळागौरीचं. मंगळागौरी म्हणजे नावातच अर्थ आहे. पुढे आपल्याला तो भाग येईलच, की मंगल करणारी गौरी म्हणजे हं. कोण? तर जिची कांती गौर आहे, अशी बरं. हिमालयाची मुलगी म्हणजे पार्वती. त्यामुळं मंगळागौरीचं व्रत हे मंगळवारी सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये त्या मंगळागौरीच्या पूजेमध्ये 16 वेगवेगळी पत्री लागतात, फुलं लागतात, काडवाती लागतात. त्याला त्या देवीची आरती आहे. आरतीनंतर नैवेद्य आहे. नैवेद्यानंतर सुद्धा त्या मंगळागौरीची कहाणी आहे. ते मंगळवारचं झालं. आता बुधवारी जे येतं, ते बुधपूजन आपल्याला करायला सांगितलंय. त्याच्यानंतर जो येतो तो गुरुवार. गुरुवारी बृहस्पती पूजन करायला सांगितलंय, म्हणजे गुरुपूजन करायला सांगितलंय. हं. त्याच्यानंतर जो येतो तो शुक्रवार. ज्योतिका पूजन आपल्याला करायला सांगितले. आपल्याकडे श्रावणामध्ये अ, ते चित्र लावलं जातं हं. ज्योतिकेचं. हं. बरोबर. त्याचं पूजन करायला सांगितले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनिवार
जो येतो तो मारुतीचं पूजन सांगितलंय आणि त्याचबरोबरीनं अश्वत्थ पूजन सांगितले, म्हणजे पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं. बर. पिंपळाच्या झाडाचं पूजन का करायचं? तर पिंपळामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे आणि भगवान विष्णू हे योग निद्रेत आहेत. पण तरी सुद्धा ते कुठेतरी आमच्या बरोबर आहेत. हम्म. पालन-पोषण करण्यासाठी ते सिद्ध आहेत. त्यामुळे मारुती बरोबर त्या पिंपळाच्या झाडाचं सुद्धा पूजन करायचं. आणि इतकंच नाही तर त्या पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचं वास या पिंपळाच्या झाडामध्ये आहे असं सांगितलेलं आहे. हा झाला आठवड्याचा. हम्म. हे दर आठवड्याला आपल्याला सोमवारी, प्रत्येक मंगळवारी, बुधवारी महिन्याला प्रत्येक प्रत्येक महिन्याला वाऱ्यामध्ये तुम्हाला क्या बात आहे. प्रत्येक देवतेची पूजन सांगितलेले आहे. हे संपूर्ण महिना आपल्याला करायचं. क्या बात आहे. थोडक्यात श्रावण महिना हा इतका पवित्र आणि महत्त्वाचा आहे, की फक्त शंकराशी निगडीत नाही, तर प्रत्येक जो वार आहे तो प्रत्येक देवाशी तितकाच महत्त्वाचा आहे बरोबर. आणि त्यांची ती उपासना केल्यावरती नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. अगदी. मला हेच जाणून घ्यायला आवडेल, की जसं आत्ता तुम्ही सांगितलंत, की सोमवारी बाबा शंकराची उपासना करा किंवा शिवमुठ व्हा किंवा तुम्ही धान्य सांगितले वेगवेगळे किंवा मंगळवारी सांगितलं, बुधवारी सांगितलं. तर नक्की हे केल्याने काय फायदा होणार आहे? हे हे एकदा जाणून घ्यायला आवडेल. नक्की. सोमवारी जे आपल्याला भगवान शंकरांची उपासना करायला सांगितली आहे श्रावणामध्ये, ती भगवान शंकरांची उपासना जर आम्ही सोमवारी केली ना, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भगवान शंकरांचा आवडता महिनाच श्रावण आहे. बरोबर. आणि त्या श्रावणामध्ये बाकी काही नाही केलं आणि भगवान शंकरांची उपासना जर तुम्ही केलीत ना, तर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीही कमी पडणार नाही. कारण भगवान शंकर हे वैराग्यशाली बरं. आणि भक्तीनी आणि प्रेमानी आणि करुणानी भरलेलं जर कुठली मूर्ती असेल, तर ती भगवान शंकरांची आहे. म्हणजे भगवान शंकरांचं एक नाव आशुतोष आहे. म्हणजे काय तर अल्पावधीत प्रसन्न होणारे. अगदी थोड्या वेळामध्ये सुद्धा प्रसन्न लगेच होणारे. बरोबर. त्याच्यामध्ये एक छोटी कथा आहे, अतिशय सुंदर कथा आहे त्याची, की भगवान आवडेल शंकरांची सांगितली उपासना तर. अल्पावधीत म्हणजे त्याला भोळा सांब असं सुद्धा हो, आमच्या म्हटलं भगवान जातं. शंकरांना म्हटलं म्हटलं. जातं. एकदा एका गावामध्ये चोर असतो, जो चोरी करूनच आपला उदरनिर्वाह करत खरं. असतो. आणि यावेळेला होतं असं, की तो भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये येतो. खूप दमलेला असतो. काय करावं? काय चोरावं? भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये बघतो, पण तसं काही फारसं चोरायला मिळत नाही. हं. कारण ते स्वतः वैराग्यशाली आहे. तर त्यांच्या बरोबर. मंदिरामध्ये काय काय असणार आहे? चोरणार? म्हणून विचार करत, करत, करत त्याला झोप लागते. तो तिथेच झोपतो. झोपल्यानंतर थोड्या वेळाने उठतो आणि उठल्यानंतर तो विचार करतो, की "अरे, आपण आजपासून आपल्याला पुढे जेवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे काही नाहीये. मग आपण काय करावं?" म्हणून त्याचं लक्ष जातं, की भगवान शंकरांच्या वरती लावलेलं जल अभिषेक पात्र असतं. हं, हं, हं. त्या अभिषेक पात्राकडे जातं आणि त्याच्या लक्षात असं येतं, की जर हे अभिषेक पात्र जर आपण मोडलं ना किंवा विकलं, तर थोडेफार पैसे तर आपल्याला नक्कीच मिळतील आणि त्याच्यातूनच आपला उदरनिर्वाह नक्की होईल. होईल. म्हणून तो काय करतो, पहिल्यांदा ते अभिषेक पात्र काढण्याचा प्रयत्न करतो. पण ते निघत नाही. बरं. म्हणून तो खाली जी साळुंका असते त्याच्यावरती चढतो बरं. आणि ते अभिषेक पात्र काढण्याचा प्रयत्न करतो. तरी ते अभिषेक पात्र निघत नाही. मग तो भगवान शंकरांच्या पिंडीवरती चढतो आणि बापरे! काठीने तो ते काढण्याचा प्रयत्न प्रयत्न. करतो. ते निघतं आणि त्याच वेळेला त्या शिवपिंडीतून एक प्रकाश झोत बाहेर येतो आणि त्याच्यातून स्वतः भगवान शंकर प्रसन्न होईल. प्रसन्न होतात त्याला अरे! आणि त्याला विचारतात, की "तुझ्या भक्तीवरती मी प्रसन्न झालोय. तुला काय मागायचंय तू माग." तो आश्चर्यचकित होतो, की मी भगवान शंकरांची उपासना केली नाही, भक्ती केली नाही, प्रार्थना केली नाही, तरी सुद्धा भगवान शंकर मला प्रसन्न झाले. असं कसं काय झालं? तो भगवान शंकरांना नमस्कार करतो आणि विचारतो, की "भगवंता तुम्ही कसे काय प्रसन्न झालात मला?" त्यावेळेला भगवान शंकर म्हणाले, की "अरे तू माझ्या या शिवलिंगावरती स्वतःचा जीव टाकण्याचा प्रयत्न करतोय. बापरे! इतकी तू भक्ती माझ्यावरती केली आहेस, मग मी तुला प्रसन्न कसा होणार नाही?" बापरे! इतके आमचे महादेव भोळे भोळे आहेत. सांब, भोले सदाशिव आहेत. क्या बात है! मग या शंकरांचं म्हणूनच मगाशी म्हणल्याप्रमाणे, की आशुतोष अल्पावधीत प्रसन्न होणार आहे. काय लागतं या भगवान शंकरांच्या उपासनेसाठी? तर मध्वमुनीश्वर महाराज सांगतात, की "एकही लोटा भर जल चाहे, चावल बेल की पात, भजो मन शंकर भोलानाथ." क्या बात है! काय लागतं भगवान शंकरांच्या उपासनेला किंवा पूजेला? तर एकतर जल, दुसरं दूध, बिल्वपत्र आणि भिजलेले तांदूळ बरं.
साधे तांदूळ नाही, जे भिजले भिजत तांदूळ. घातलेले आहेत ते तांदूळ. एवढं जरी त्या भगवान शंकरांना आपण अर्पण केलं ना, तरी सुद्धा भगवान शंकर पूजा. तुम्हाला प्रसन्न होतात. वा. म्हणून सोमवारी या भगवान शंकरांची उपासना आणि त्यातही श्रावण महिन्यात या भगवान शंकरांची उपासना करणं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये मोक्ष मार्ग प्राप्त करून घेण्यासाठी सारखं वा. आहे, की मोक्षाच्या मार्गावरती आम्ही चालायला सुरुवात करणं म्हणजे श्रावण महिन्यातल्या सोमवारी भगवान शंकरांची उपासना करणे वा. असं आहे. क्या बात आहे. जसं की आता आपण सांगितलं, की बाबा शंकरांचं महत्त्व सांगितलं, की बाबा सोमवारी जर तुम्ही शंकरांचं व्रत केलं तर नक्की काय फायदे होतात आणि त्याचं किती महत्त्व आहे. बरोबर. तर त्याचप्रमाणे जसं आपण मंगळागौरीचं सांगितलं, जिवतीचं सांगितलं, तर नक्की त्यांचं काय आहे महत्त्व? फार सुंदर प्रश्न आहे. मंगळागौरीचं महत्त्व ही मंगळागौरी ही कोण करतं? तर ज्या मुलीचं नवीनच लग्न झालेलं आहे, ज्या मुलाचं नवीनच लग्न झालेलं आहे, त्यांच्यासाठी हे व्रत सांगितलेलं बरं. आहे. हां. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंगळागौरीचं व्रत हे आम्हाला शास्त्रानं 16 वर्ष करायला सांगितलेलं आहे. बापरे! 16 वर्ष हे व्रत करायचे. पण आम्हाला 16 वर्ष जमत नाही म्हणून आम्ही ते 5 वर्षावरती आणून ठेवले. म्हणून आम्ही 5 वर्ष त्या मंगळागौरीचं व्रत करतो. बरं. पण शास्त्रांनी 16 वर्ष सांगितले. की हरकत नाही, जमत नाही. पण आत्ता या मंगळागौरीचं व्रत करण्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे, की जी स्त्री हे मंगळागौरीचं व्रत करते ना, ती त्या मंगळागौरीला म्हणजे पार्वती मातेला प्रार्थना करतीये, की माझं जे सौभाग्य आहे, ते असंच अबाधित राहोत. अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद तू मला द्यावास म्हणून हे मंगळागौरीचं व्रत हे करेल. या श्रावण महिन्यामध्ये सांगितलेले. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे भगवान शंकरांना पार्वती मातेनं पती म्हणून मला भगवान शंकरच हवेत. त्यासाठी जी कठोर तपश्चर्या केली. बरं पार्वती मातेने तर हवेवरती राहून उपवास केलाय. बापरे! झाडाची पानं खाऊन तिनं उपवास केलाय. का तर भगवान शंकर पती म्हणून मला हवेत म्हणून तिने केलेलं जे मंगळवारचं व्रत आहे ना, तेच आपल्याला मंगळागौरीच्या व्रताने त्याचं स्वरूप मंगळागौरीचं व्रत आहे. ओके. बरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हल्लीच्या पिढीचे जे मी कार्यक्रमांना गेल्यानंतर प्रश्न आम्हाला बरेच जण विचारतात, की "ताई स्त्रियांनीच का करायचं? आम्हीच कशासाठी करायचं? 5च वर्ष कशाला करायचं?" हं, हं. पहिल्याच मंगळवारी आम्ही त्या मंगळागौरीच्या व्रताचं उद्यापन करून टाकतो. हल्ली बापरे! ही खूप चुकीची पद्धत पडली आहे, की मंगळागौरीचं व्रत चालू होतंय ना होतंय त्याच्यातच तुम्ही त्याचं उद्यापन करून टाकता. हे वास्तविक खूप चुकीचं आहे. मंगळागौरीचं व्रत झाल्यानंतरच त्याचं उद्यापन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय? तर आपल्याकडे 16 सोमवार सांगितले. हं. 16 सोमवार झाल्यानंतर 17व्या सोमवारीच तुम्ही त्याचं उद्यापन करता ना? का पहिलाच सोमवार धरून 16 सोमवारचं उद्यापन करता? आणि जर तसं केलं तर तुम्हाला जी मनामध्ये इच्छा धरून तुम्ही त्या भगवान शंकरांची उपासना करताय, ते तुम्हाला होईल का प्राप्त? नाही. होणार नाही. मग मंगळागौरीचं व्रत हे पहिल्याच मंगळवारी व्रतही चालू करता आणि त्याच बरोबरीनं उद्यापन उद्यापन करता. हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे मंगळागौरीचं व्रत 5 वर्ष करायचंय. लगेच उद्यापन करायचं नाही. आणि उद्यापन केलं ते शास्त्राला धरून नाही. त्यामुळे आपण जर चांगलं व्रत कुठलं करत असू आणि व्रतच का करावं या श्रावण महिन्यामध्ये? तर व्रतांची काही 5 अंग आहेत. ती 5 अंग खूप महत्वाची. त्यातलं पहिलं म्हणजे संकल्प. तुम्ही तुमच्या शरीराला, तुमच्या इंद्रियांना, तुमच्या मनाला एक नियम घालून देताय त्या व्रतांमधून, की या नियमांमधूनच मला जायचंय आणि त्यामुळेच मला जे काही हवंय ते मला प्राप्त होईल. म्हणून पहिला येतो तो संकल्प, दुसरी येते ती पूजा, तिसरं येतं ते उपवास, चौथं येतं ते दान आणि 5वं येते ते तुमचा आचार. या व्रतांमध्ये या 5ही गोष्टी जर आल्या ना, तरच ते व्रत तुमचं पूर्ण होतं. नाहीतर अन्यथा ते व्रत पूर्ण होण्यासाठी विलंब लागतो. आणि या मंगळागौरीचं व्रत सुद्धा असंच आहे, की 5 वर्ष का करायचं हो? म्हणजे बरेच जण मला प्रश्न विचारतात, की 5 वर्ष का करायचं? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की नवीनच लग्न झालेलं असतं आणि नवीन लग्न झाल्यानंतर त्या नवरा-बायकोंना एकमेकांना ओळखण्यासाठी काहीतरी वेळ हवा असतो. बरोबर. त्याच बरोबरीनं वेळ मिळाल्यानंतर आपण आपल्याच नात्यासाठी
आपण काहीतरी व्रत करतोय, आपण एकमेकांसाठी काहीतरी करतोय, हं. याच्यासाठी हे मंगळागौरीचं व्रत सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या मंगळागौरीमध्ये संकल्प ज्यावेळेला आपण करतो, पुण्यवाचन ज्यावेळेला करतो, त्यावेळेला स्वतः पतीनं आपल्या पत्नीबरोबर बसायचंय आणि तिच्याकडून संकल्प करून घ्यायचा आहे, की हे व्रत ती सिद्धीस नेईल. हे झाल्यानंतर नवऱ्याची भूमिका संपते का? तर नाही. त्या मंगळागौरीच्या पूजेसाठी जे काही लागतं, ते सगळं आणून देण्याचं काम पतीचं आहे. बरं. म्हणजे स्त्रिया जे विचारतात ना, की हे आम्हीच करायचं का? तर नाही. त्याच्यामध्ये पतीसुद्धा आला पाहिजे. पतीनं तिला मदत करायची आहे ते व्रत पूर्ण करण्यासाठी 5 वर्ष आणि उद्यापनाच्या वेळेला सुद्धा पती लागतो. संकल्पाच्या वेळेला पती लागतो, कारण हे व्रत आम्ही दोघं मिळून स्वीकारतोय. हं. हे आम्ही आमच्या नात्यासाठी स्वीकारतोय आणि आमचं नातं हे भगवान शिवांसारखं आणि पार्वती मातेसारखं व्हावं म्हणून आम्ही ही मंगळागौरीची पूजा करतोय. याच्यामध्ये एक शिवपुराणामध्ये खूप छान कथा आली आहे या मंगळागौरीच्या अनुषंगानं सांगावीशी वाटते मला, हं. की एक दिवस स्नान झाल्यानंतर पार्वती माता आरशासमोर बसलेली असते आणि आरशामध्ये ती ज्यावेळेला बघते, त्यावेळेला तिला भगवान शंकरांचं रूप दिसतं. आणि 2-3 वेळा असं होतं. 2-3 वेळा असं झाल्यानंतर ती आरसा पुसते. पुसल्यानंतर सुद्धा ती परत बघते. परत बघितल्यानंतर भगवान शंकरांचंच रूप रूप तिला दिसतं. दिसतं. ती तिच्या मैत्रिणींना बोलवते. त्या आरशामध्ये बघा असं म्हणते. मग त्या मैत्रिणी म्हणतात, की "माते आम्हाला आम्हीच दिसतोय." मग ती म्हणते, "आपल्याला असं का होतंय?" तिला काही सुचत नाही. हं. आणि त्यामुळे ती काय करते भगवान शंकरांकडे जाते. आणि भगवान शंकरांना सांगते, की "नाथ, माझ्याबरोबर आत्ता असं-असं घडलं. हे का घडलं तुम्ही मला सांगाल का?" भगवान शंकर म्हणतात, "बघू आरसा आण माझ्यासमोर. मी पण करून बघतो." म्हणून भगवान शंकर सुद्धा पार्वती मातेकडून आरसा घेतात आणि त्या आरशामध्ये बघतात, तर भगवान शंकरांना सुद्धा पार्वती मातेचं रूप दिसतं. भगवान शंकर पण 2 मिनिटं विचारात पडतात, की हे असं का होतंय? त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं आणि त्यांच्या मुखामध्ये एक सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, की "अगं पार्वती, आज खऱ्या अर्थानं आपण मनाने सुद्धा एकरूप झालो, म्हणून तुला माझं रूप दिसतंय आणि मला तुझं रूप दिसतंय." या मंगळागौरीच्या व्रतामध्ये सुद्धा हेच होणं महत्वाचं आहे, हं. की मी आणि माझी पत्नी वेगळी नाही, आम्ही एकरूपच एकत्र आहे. आहोत. हे व्रत का करायचंय आम्हाला? तर पत्नीला काय हवंय, हे सांगायची गरज लागली नाही पाहिजे हं. आणि पतीला काय हवंय, हे सांगायची गरज नाही लागली पाहिजे. म्हणून तिथे भगवान शंकरांनी अर्धनारी नटेश्वराचं रूप रूप घेतलेलं बरोबर. घेतलं आणि ते आम्हाला दाखवलं, की स्त्री एकटी काही करू शकत नाही आणि पुरुषही एकटा काहीच करू शकत नाही. वाह! ते दोघं जण ज्यावेळेला एकत्र येतील, त्यावेळेला सृष्टीची निर्मिती आहे, ज्ञानाची निर्मिती आहे. म्हणून भगवान शंकरांच्या आणि पार्वती मातेच्या पोटी ज्ञान म्हणजे गणेश जन्माला आले. वाह! का? तर शक्ती आणि शिव हे ज्यावेळेला एकत्र येतात ना, शक्ती आणि ऊर्जा हे ज्यावेळेला एकत्र येतात, त्यावेळेला सृष्टीची निर्मिती होते. म्हणून हे मंगळागौरीचं व्रत आम्हाला करायचंय आणि ते पण मनोभावे करायचंय, श्रद्धेने करायचंय. मला मान्य आहे, की हल्लीच्या स्त्रिया घरातलं काम आवरून ऑफिसला जातात. त्यांना बऱ्याचशा गोष्टी काम असतं पाठीमागे. बरोबर. घर सुद्धा सांभाळावं लागतं, हे सगळं मान्य आहे मला. पण आपण मंगळागौरीची पूजा करण्यासाठी किती वेळ लागतो असं जर विचारलं, तर 20 मिनिटं खूप झाली हं. त्या पूजेसाठी. मग मला असं म्हणायचंय, की आपण स्वतःसाठी, स्वतःच्या उद्धारासाठी आणि स्वतःच्या प्रपंचासाठी आणि स्वतः निर्माण केलेल्या संसाराच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी 20 मिनिटं देऊ शकत नाही. खरी गोष्ट आहे. ती 20 मिनिटं जर आम्ही दिली आणि मंगळागौरीची पूजा जर आम्ही मनोभावे केली, तर पार्वती मातेचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच, पण त्याच बरोबरीने भगवान शंकर सुद्धा तुम्हाला प्रसन्न होतात वाह! आणि तुमचं नातं दृढ राहण्यासाठी मदत होते. हं. आणि या 5 वर्षांमध्ये जर हे नातं चांगलं राहिलं ना, तर आयुष्यभर हे नातं पुढं चांगलं राहतं. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही कोर्टात जावं लागत नाही, कुठल्याही मानसोपचार तज्ञाकडे जावं लागत नाही. फक्त आम्हाला मंगळागौरीचं व्रत जसं सांगितलंय, तसं जर आम्ही केलं ना, तर आम्हाला याच्यामध्ये कधीही
कमतरता जाणवणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आत्ताच्या परिस्थितीमध्ये मी बघते की खूप घटस्फोट होतात. खरी गोष्ट आहे. आमची पटत नाही, त्याचं वागणं मला आवडत नाही, तो विक्षिप्तच वागतो, ती घरामध्ये काही काम करत नाही, हे करत नाही. एकदा तुम्ही स्वीकारलंय ना, आपल्याकडे म्हण आहे ना, की गुणदोषांसहित तुम्ही जर स्वीकारलंय ना, तर ते सगळं तुम्हाला स्वीकारलेलं जसंच्या तसं मान्य करून पुढे जावं लागेल. हे कोण शिकवतं तुम्हाला? तर हे भगवान शंकर आणि पार्वती शिकवतात. वाह! आणि यांचाच आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही बघा, आपल्याला हरतालिकेचं व्रत पण आहे, भगवान शंकरांचंच व्रत आहे. हं. प्रदोषाचं व्रत पण आहे, भगवान शंकरांचंच व्रत आहे. त्याच बरोबरीनं महाशिवरात्र येते, भगवान शंकरांचंच महाशिवरात्र आहे. बरोबर. 16 सोमवाराचं व्रत आम्ही करतो, तिथं पण भगवान शंकरच आहेत. ते सुद्धा त्याच बरोबरीने नागपंचमी सुद्धा भगवान शंकरांचंच. बरोबर आहे. क्या बात! त्याच बरोबरीने त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला असं सांगेल, की या सगळ्यांमध्ये जर तुम्ही बघितलं, प्रत्येक ठिकाणी भगवान शंकरांच्या लिंगाची पूजा केली जाते. बरोबर. आणि भगवान शंकर आणि पार्वती माता हे कधीही वेगळे नाहीत. याचं रूप म्हणजे भगवान शंकरांचं लिंग आहे. कारण जी भगवान शंकरांची पिंड आहे ते स्वतः भगवंत आहेत आणि त्याच्या बाजूनी जी शाळुंका आहे ती पार्वती माता आहे. माता आहे. तिथं सुद्धा त्यांचं ऐक्य आपल्याला दिसतं. म्हणून या मंगळागौरीची पूजा, आपण या भगवान शंकरांची पूजा त्याच्यासाठी करायला पाहिजे. कारण आमच्या संसारामध्ये भांडून काही उपयोग नाही. तर आमचं ऐक्य कसं होईल याच्याकडे बघण्यासाठी जर आदर्श कोणाचा ठेवायचा असेल, तर तो भगवान शिव आणि पार्वती माता वाह! आहे. आणि हे मंगळागौरीचं महात्म्य आहे. क्या बात है! जसं की आता आपण मंगळागौरीचं महात्म्य काय आहे? कशा पद्धतीने त्याचं महात्म्य आहे आणि जसं आपण सांगितलं, की बाबा किती महत्त्वाचं आहे मंगळागौरीचं हे करणं 5 वर्षासाठी. आणि जसं तुम्ही सांगितलंत किंवा जे पती-पत्नी आहेत त्यांनी कसं एकरूप व्हावं आणि मग ही मंगळागौरीचं पूजा वगैरे करावं. पण आता भरपूर आपले प्रेक्षक वर्ग आहेत ज्यांचं नवीनच लग्न झालेलं आहे आणि त्यांच्या घरातीलही भरपूर लोकं आहेत, की जे आपला पॉडकास्ट पाहत असतील. बरोबर. तर मग नक्की मंगळागौरीचं उद्यापन आणि त्याची सांगता कशी करता येईल, हे जर थोडंसं सांगितलं डिटेलमध्ये, तर आपली लोकंही नक्कीच ते करतील घरी. अ, पहिल्यांदा मंगळागौरीचं उद्यापन करण्याआधी मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 वर्ष आपल्याला ते व्रत करायचंय आणि मग त्याचं उद्यापन आपल्याला करायचं. उद्यापन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जसं पहिल्या मंगळागौरीला आपण अनेक स्त्रिया बोलवलेल्या होत्या, ज्या नवविवाहित आहेत. त्या मुलींबरोबर जशी आपण पूजा केलेली होती, पुण्यवाचन केलेलं होतं, त्याच पद्धतीनं आपल्याला या उद्यापनामध्ये सुद्धा गुरुजींना बोलवून ते उद्यापन करायचं आहे. म्हणजे गुरुजी ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं त्यांच्याकडून ते उद्यापन करून घ्यायचंय आणि त्याच बरोबरीनं त्याचं हवन सुद्धा आपल्याला करायचंय. हं. हवनाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. का? कारण ज्यावेळेला आपण हवन करतो, अग्नी काय करतो? तर अग्नी ही अशी देवता आहे, की जी देवता ज्या देवतेसाठी आपण आहुती दिली आहे ना, त्याच देवतेला ती आहुती पोहोचवतो. हे अग्नीचं काम अतिशय प्रामाणिकपणाचं आहे. क्या बात! म्हणून कुठलंही व्रत केलं ना, तरी सुद्धा तिथं हवन हे जरूर करावं. महत्वाचं आहे. म्हणजे आपण जे काही व्रत केलेलं आहे, ज्या भगवंतासाठी व्रत केलेलं आहे, त्याच्यापर्यंत हे व्रत पोहोचेल. ते काम अग्नी करेल म्हणून तिथे हवन सुद्धा करायला सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, की त्या उद्यापनाचं वाण आपल्याला द्यायचंय. मग ते कोणाला द्यावं? आई-वडिलांना द्या किंवा कुठलीही जी स्त्री सौभाग्यवती आहे, तिला जरी तुम्ही वाण दिलं तरी सुद्धा चालेल. सुवासिनींना वाण दिलं तरी सुद्धा चालेल. काहीही प्रॉब्लेम नाही. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नदान केलं तरी सुद्धा चालेल, वस्त्रदान केलं तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबरीनं तुम्ही सुवासिनींना हळदी-कुंकू त्या दिवशी बोलवलं तरी सुद्धा चालू शकतं. कारण हे जे व्रत आहे, हे व्रत स्त्रियांसाठीच जास्ती आहे. हे सगळं आपण करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुरुजींच्या उपदेशानुसार
हे व्रताचा उद्यापन तुम्ही करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि गरजेचं पुण्यवाचन सुद्धा करणं गरजेचं आहे गरजेचं आहे. या व्रताचं. येस. आता आता पण जसं आपण सांगितलं, की बाबा होम करणं महत्त्वाचं आहे किंवा गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ही पूजा विधी वगैरे करू शकता. पण त्याची एक बेसिक मांडणी तशी असते, की बाबा आपल्याला काय-काय गोष्टी त्याच्यावरती ठेवायच्या आहेत, काय मांडणी करायची आहे, ती ती एक सांगू शकतो का आपण? मंगळागौरीच्या उद्यापनाची मांडणी ही अतिशय साधी आणि सोपी आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा येतं ते संकल्प, की मी हे व्रत पूर्ण केलेले आहे आणि त्याचं मी उद्यापन करतो आहे, हा संकल्प येईल. त्याच्यानंतर जे येतं ते पुण्यवाचन येतं. त्या पुण्यवाचनामध्ये गणपतीचं पूजन आपल्याला करायचंय, वरुण पूजन आपल्याला करायचंय, नांदी श्राद्ध आपल्याला त्याच्यामध्ये करायचंय. हे पुण्यवाचन झालं आणि त्याच्यानंतर जे येतं ते भगवान शिव आणि पार्वती माता यांच्यासाठी केलेलं हवन आणि हवन झाल्यानंतर जे काही आपल्याला वाण द्यायचे, जे काही दान द्यायचे, त्यात ते दान देणं आणि जी आपण पहिल्या मंगळागौरीपासून जी गौरीची मूर्ती ज्याची आपण मंगळागौर म्हणून पूजा करतोय, त्याची पूजा आणि वाण देणं, ही सगळी मांडणी या मंगळागौरीच्या पूजेची आहे. पण हे आपण आपल्या गुरुजींना विचारून व्यवस्थित गुरुजींकडून करून घ्यावं, म्हणजे त्या व्रताचं फल तुम्हाला प्राप्त होतं आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं. क्या बात आहे. जसं आत्ता आपण मंगळागौरीचं महत्त्व सांगितलं आणि मगाशी आपण बोलताना प्रत्येक जे आपल्या श्रावणातले जे आठवड्याचे वार आहेत, हं, हं. त्याचं सांगितलं तर एक रविवार एक मगाशी आपलं बोलता-बोलता राहिलं होतं हां. मगाशी. तर रविवारचं नक्की काय महत्त्व आहे? रविवारचं महत्त्व असं आहे, की त्या दिवशी आदित्य राणूबाईंचं व्रत करायला सांगितले स्त्रियांसाठी. म्हणजे इथे सूर्याची पूजा करायची आहे बरं. आणि सूर्याची उपासना करायची. ती कशासाठी? तर आम्हाला तेज प्राप्त व्हावं, त्याच्यासाठी सूर्याची उपासना आहे आणि सूर्य हे प्रकाशाचं प्रतीक आहे. म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे प्रकाश आमच्या आयुष्याचा मार्ग जावा, याच्यासाठी ते आदित्य राणूबाईचं व्रत आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे रविवारसुद्धा मगाशी म्हटल्याप्रमाणे श्रावणामध्ये कुठलाही दिवस हा आपल्याला व्यर्थ जात नाही. जात नाही. प्रत्येक वाराच्या दिवशी प्रत्येक देवता सांगितली गेलेली आहे. हां, ते. अ, आपल्याला आता जसं श्रावण महिन्याचं आपण आध्यात्मिक जसं महत्त्व सांगितलं, तसं काही आयुर्वेदिक किंवा असं वैज्ञानिक असं काही महत्त्व आहे का श्रावण महिन्याचं? आयुर्वेदिक महत्त्व जर सांगायचं झालं तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये पावसाळा सुरू असतो बघा. पावसाळा सुरू असल्या कारणानं तो एक वेगळं वातावरण आपल्या आजूबाजूला होत असतं निर्माण होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये पावसाळ्यामुळे सगळीकडे चिखल झालेला असतो, सगळीकडे ओलावा असतो. आजारांचं प्रमाण जास्ती झालेलं असतं कारण फार ऊन पडत नाही. त्यामुळे आजारांचं प्रमाण सुद्धा जास्ती या श्रावण महिन्यामध्ये झालेलं असतं. वाढलेलं असतं. बरोबर. मग आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्याला काही नियम सांगितलेत, ते पाळायचे. काय खायचं माणसाने याच्यामध्ये? तर आपल्याकडे एक म्हण आहे बघा खूप छान. आषाढामध्ये तळलेलं, श्रावणामध्ये भाजलेलं आणि भाद्रपदामध्ये उकडलेलं खावं. बरं. म्हणजे माणसाला कधीही कुठलंही बाधत नाही किंवा त्रास होत नाही. त्याप्रमाणे श्रावणामध्ये आम्हाला काही नियम आहेत खाण्याच्या बाबतीत सुद्धा. शक्यतो आषाढ तळावा म्हणजे आषाढामध्ये तळलेलं आपण खाल्लं तरी चालतं. चालतं. श्रावणामध्ये शक्यतो जे भाजलेले आहे ते खावं. म्हणजे काय श्रावणामध्ये आम्हाला उपवास जास्ती सांगितलेत. हं. कशासाठी उपवास सांगितलेत? चातुर्मास चालू होतो. त्या चातुर्मासांमध्ये कांदा, लसूण, वांगं जे वातुळ आहे खायला बरं. आणि जे खाल्ल्यामुळे आम्हाला त्रास होऊ शकतो, ते तुम्ही खाऊ नका. मांसाहार करू नका असं श्रावणामध्ये बरोबर. सांगितलेलं आहे. कारण ते पचायला जड आहे. हवामान वेगळं आहे. पचण्यासाठी जे जड आहे ते अजिबात नाही. म्हणून हलकं भाजलेलं खावं हं. श्रावणामध्ये असं आपल्याला सांगितलंय. त्याचबरोबर मदिरापान करू नये. हे नियम का आम्हाला सांगितलेत किंवा हे आयुर्वेदिक का आम्हाला सांगितले? तर आमच्या शरीराला जे त्या काळामध्ये सोसवेल तेवढंच आम्ही खावं आणि तेवढंच आम्ही करावं, की जेणेकरून आम्हाला डॉक्टरांच्या पायऱ्या चढाव्या लागणार नाहीत. हे आयुर्वेदिक कारण सगळ्यात महत्त्वाचं आणि पावसाळ्यामध्ये आम्ही बघतो, की रोगराई जास्ती पसरली जाते. मग त्यासाठी आम्ही काय करावं? वेगवेगळ्या वनस्पती वाढलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये विषारी वनस्पती सुद्धा वाढलेल्या असतात पावसामध्ये. मग ते विषारी वनस्पती जर आमच्या सानिध्यात आल्या, तर तरीसुद्धा आम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून जे काही विषारी आहे, जे काही चांगलं नाहीये, ते सगळं भगवान शंकरांनी सांगितलंय, की ते क्या बात! येऊन तुम्ही मला वहा. हं, हं. हां, जे चांगलं नाहीये,
बघा धोत्र्याचं फूल ज्याचा वास्तविक काही उपयोग नाही. हे बरोबर. आत्ता या प्रमाणामध्ये श्रावणामध्ये भरपूर सगळीकडे दिसतं. ते थोडंसं विषारीच आहे धोत्र्याचं फूल. त्याच बरोबरीनं आघाडा, भरपूर आघाडा या काळामध्ये आपल्याला दिसतो. दिसतो. बरोबर. काहीच उपयोग नाहीये त्याचा. त्याचं काही औषध होत नाही, त्याचा काही उपयोग नाहीये. मग तो आघाडा काय कराल? भगवान शंकर म्हणाले, "मला येऊन वाहा." अशा अनेक वनस्पती आहेत, जे भगवान शंकर म्हणतात, ज्याचा उपयोग नाहीये ना, ते श्रावणामध्ये येऊन तुम्ही मला वाहा. मी ते सगळं स्वीकारतो. कशासाठी? तर सृष्टीचं पालन करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे घेतले. आणि कोणालाही कुठलीही त्रास होऊ नये, याच्यासाठी भगवान शंकरांनी हे घेतलेलं अ, व्रत आहे, की जे चांगलं नाहीये ते तुम्ही सगळं येऊन मला वाहा. मी सगळं स्वीकारतो आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे, की भगवान शंकरांचा विचार किती उदात्त आहे बघा. जे चांगलं नाहीये ते मी स्वीकारतो आणि जे चांगलं आहे ना, ते मी माझ्या भक्ताला प्रदान करतो. ती ते तुम्ही मला वाहिलत, हं. जे चांगलं नाहीये ते वाहिलं, तरी सुद्धा तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. हा उदात्त विचार आणि संदेश आम्हाला भगवान शंकर देतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये असे देवता आहेत, की जे चांगलं नाहीये ते मला अर्पण केलं ना, तरी सुद्धा मी तुमच्या बरोबरीने उभा क्या आहे. बात है! त्याची तुम्ही काळजी करू नका. हे आयुर्वेदिक महत्त्व या श्रावण महिन्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे, की काय खावं, काय खाऊ नये, कसा आहार असावा, कसा विचार असावा, हे खूप महत्त्वाच्या गोष्टी या श्रावण महिन्यामध्ये येतात. कारण शेतीची कामं मंदावलेली असतात, पाऊस पडल्यामुळे. बरोबर. शेतीची कामं मंदावलेली असतात, त्यामुळे आम्ही तिकडे पण जास्ती काही काम करू शकत नाही. म्हणून या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही बघा सण खूप आहेत. हं. व्रतवैकल्य आम्हाला खूप सांगितलेली आहेत. कशासाठी? तर माणूस थोडासा वेळ काढून या गोष्टी करू शकतो आणि त्यामुळे तुम्ही तुमचं आध्यात्मिक पातळी वाढवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे, की या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही भगवंताच्या सानिध्यात जास्ती जाता. आषाढी एकादशी झाल्यानंतर श्रावण महिना लागतो. श्रावण महिना लागला कीच आमची रेलचेल सुरू होती, आमची गडबड सुरू होती. कारण सगळे सण चालू होतात चालू होतात. बरोबर. आणि श्रावण महिन्यामध्ये आयुर्वेदिक म्हणण्यापेक्षा एक वाक्य सुचतंय ते सांगावं असं वाटतं, की श्रावण महिना आहे ना, हा सणांचा राजा आहे हं. आणि या श्रावण महिन्यामध्ये भक्तिमय वातावरण खूप असतं. बरोबर. त्यामुळे आम्हाला खूप प्रसन्न वाटतं बघा. का? कारण बाहेरचं वातावरण जर तुम्ही बघितलं, तुम्ही मगाशी कविता म्हणाली बालकवींची, की "श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही." सगळीकडे हिरवळ असते. बरोबर. आम्ही बाहेर जरी कुठे फिरायला गेलो ना, तरी सुद्धा आमचं मन तत्क्षणी प्रसन्न असतं. प्रसन्न होतं. बरोबर. आम्हाला खूप ताजंतवानं वाटतं. हे श्रावणाचं महात्म्य आहे आणि म्हणून या श्रावणामध्ये आम्हाला व्रतवैकल्य जास्ती सांगितलीत, सांगितलं. सण जास्ती सांगितलेत. क्या बात है! जसं की आत्ता आपल्या बोलण्यात आलं, की बाबा श्रावण मांसाहार जास्त करू नये, मदिरा जास्त करू नये. ह्याच्यातनं एक गोष्ट उमजली, की लोकं म्हणतात श्रावण पाळावा. पाळ बरोबर, त्याचा खरा अर्थ इथे निघतो. बरोबर. जसं की आत्ता आपण व्रतवैकल्य वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्यात. तेवढंच मला विचारायचं, की दानधर्माचं किती महत्त्व आहे? जे आपण जे दान वगैरे करतो श्रावण महिन्यात, हं. ते दानाचं काय महत्त्व सांगितलेलं आहे? दानाचं पण या श्रावण महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे बरं का. काय दान करावं? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे अन्नदान करावं. त्याचबरोबरीने वस्त्रदान करावं. या श्रावण महिन्यामध्ये तिळाचं दान करावं आणि तुपाचं दान करावं. या 4 गोष्टींचं दान माणसाने या श्रावण महिन्यामध्ये करावं. का दान? अन्नदान का करावं? तर अन्नदान जर तुम्ही केलं ना, तर तुमची मनोकामना पूर्ण होते. जी तुमच्या मनामध्ये इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी या श्रावण महिन्यामध्ये गोरगरिबांना अन्नदान करावं. गोरगरीब म्हणत असताना एक गोष्ट अशी लक्षात ठेवा, की ज्याला खरंच त्या गोष्टीची गरज आहे ना, त्या माणसापर्यंत जर ती गोष्ट पोहोचली ना, तर तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होतो. पण ज्या माणसाला गरज नाहीये, त्या माणसापर्यंत जर ती गोष्ट पोहोचली ना, तर त्याचा फार उपयोग होईल असं मला वाटत नाही नाही. बरोबर. त्यामुळे ज्याला त्या गोष्टीची गरज आहे, अन्नदान, हे गोरगरिबांना द्यावं. का? हं. कारण ते भुकेजलेले असतात आणि अरे वाह! त्यावेळेला जर आम्ही अन्नदान केलं, तर आमच्या मनोकामना नक्की पूर्ण होतात. बरोबर. वस्त्रदान केल्यानं आमचं ऐश्वर्य वाढतं. हं, वस्त्रदान करायचंय, पण कोणाला करायचंय, की ज्याला खरंच त्या गोष्टीची गरज आहे बाबा. हं. त्यांनी ते वस्त्रदान या श्रावण महिन्यामध्ये करावं. तिळाचं दान करावं मगाशी म्हटल्याप्रमाणे. तीळ जर दान केलं ना, तर आपल्या पापातून मुक्तता मिळते. श्रावणामध्ये तीळ जर दान केले आम्ही, तर आमचं जे काही जन्मोजन्मीचं पाप आहे, त्या पापांचा नाश होण्याची मदत होते.
आणि तूप दान करावं. तूप दान केल्यानं आम्हाला तेज प्राप्ती होते. तुपामध्ये एक स्निग्धता असते बघा. म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये प्रेम हे वाढायला मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांचं दान करूनही एक दान सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे या भगवान शंकरांच्या चरणाशी आम्ही आमचं मन दान क्या करायला बात हवं. है! कसं दान करायला हवं? तर बाजूला ठेवून दान करायला हवं. मी बरोबर. दान करतोय असं न हं, म्हणता, हे ज्याचं आहे त्याला मी दान करतोय असं म्हणून जर आम्ही केलं ना, तर भगवान शंकर या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला नक्की प्रसन्न बरं. होतील. त्याचा फायदा अजून होणार. त्याचा फायदा अजून होणार. पण मी करतोय असं जर डोक्यात ठेवून केलं, तर जे प्राप्त करायचंय ते प्राप्त होणे नाही. बरोबर. हे तितकंच खरं आहे. क्या बात है! जसं आत्ता ह्या सगळ्या गोष्टी आपण इतक्या महत्त्वाच्या सांगितल्यात, तर त्याप्रमाणे अजून एक फार महत्त्वाची गोष्ट जी श्रावण महिन्यात केली जाते ते 16 सोमवारचं उद्यापन. हं. ज्या भरपूर मुली असतात, की बाबा चांगला पती प्राप्त व्हावा त्यासाठी असतात. त्याच्यानंतर भरपूर लोक असे असतात, की जे भरपूर महिला अशा असतात, की ज्या काहीतरी त्यांच्या उद्देशाने 16 सोमवारचं उद्यापन करतात. तर नक्की हे 16 सोमवारचं जे उद्यापन आहे, ते कशा पद्धतीने करतात ते एक सांगा आणि नक्की 16 सोमवारचं उद्यापनाचा काय महत्त्व आहे त्याला तेही सांगा? जसं आत्ता आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या किंवा किती व्रतवैकल्य आपली श्रावणामध्ये केली जातात, त्यांचं महत्त्व काय आहे, कशा पद्धतीने त्याचे फायदे होतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या आत्ता. त्याचप्रमाणे अशा काही व्रत आहेत का, जी बाबा लग्नाच्या आधीही मुली करतात आणि लग्नाच्या नंतरही महिला वगैरे करतात. तर अशी कोणती व्रत आहेत, की जी लग्नाच्या आधी मुली वगैरे करतात? हं. अ, लग्नाच्या आधी जे केलं जातं ते हरतालिका व्रत आहे. बरं. मग त्याचा दिवसभर उपवास असतो आणि त्या हरतालिकेमध्ये तर अतिशय सुंदर म्हणजे मी सुद्धा ते व्रत केलेलं आहे, की स्वतः भगवान शंकरांच्या मातीचं लिंग तयार करायचं आणि बरं. त्याची पूजा करायची. आपल्याकडे ते हरतालिका जवळ आली, की बाजारांमध्ये त्या 2 छोट्या सखी मूर्ती पार्वती मिळतात. त्या बरोबर. मूर्ती मिळतात. हं. पण काही जणांकडे पद्धत असते, की त्या मूर्तींची पूजा करायची नाही. काही जणांकडे पद्धत असते, की स्वतः लिंग तयार करायचं आणि त्याची पूजा करायची हरतालिकेचं. त्याला पत्री व्हायचं, पांढरं फूल अर्पण करायचं, अभिषेक करायचा. पण तुम्ही म्हणाल मातीचं शिवलिंग केलं आणि त्याच्यावर अभिषेक कसा कराल? तर फुलांनी फक्त पाणी शिंपडायचं. वास्तविक बघायला गेलं ना, तर तो तुम्ही त्याच्यावरती फुलांनी पाणी शिंपडा, नाहीतर आपलं मन स्वच्छ ठेवून त्याची भक्ती करा. तो तुमच्या भक्तीनं विरघळणारच आहे. बरोबर. मग तो मातीचं शिवलिंग असू दे, नाहीतर कुठलंही कशाचाही असू शिवलिंग दे. असू दे, खरी ते गोष्ट आहे. बघण्याची गरज नाही. पण हरतालिकेचं पूजा तुम्हाला मी म्हटली त्याप्रमाणे केली. ती लग्नाच्या आधी केली जाते. आणि लग्नानंतर जर तुम्ही बघाल ना, वास्तविक 16 सोमवार हे सुद्धा लग्नाआधी केले तरी चालतात आणि लग्नानंतर केले तरी सुद्धा चालतात. त्या 16 सोमवारचं गोष्ट अशी आहे, की श्रावणापासून 16 सोमवारच्या पहिल्या सोमवारपासून सुरू होतं 16 बरं. सोमवारचं व्रत. ते कार्तिक महिन्यापर्यंत साधारण त्याची उद्यापनाची वेळ येते. म्हणजे 16 सोमवार हं. होईस्तोपर्यंत कार्तिक महिना उजाडतो. ते व्रत मगाशी म्हटल्याप्रमाणे मुलींनी केलं तरी चालतं आणि लग्न झालेल्या स्त्रीनी केलं तरी चालतं. 16 सोमवार का करायचे? तर आपली काहीतरी इच्छा मनामध्ये असते. ती इच्छा, ती आकांक्षा, ती अपेक्षा सिद्धीस जाण्यासाठी 16 सोमवारचं व्रत आपल्याला सांगितले भगवान शंकरांचं. बरं. कारण तो आशुतोष आहे. 16 सोमवार करताच तो आपल्याला प्रसन्न होतो आणि 16 सोमवार केल्यानंतर आपल्याला जी इच्छा आहे ती प्राप्त होते, याचा अनुभव स्वतः मी सुद्धा घेतलेला आहे. क्या बात है! 16 सोमवार करत असताना काही जण सांगतात, की खूप कडक करावा लागतो. पाणी प्यायचं नाही. काही जण खडीसाखरेवरती सोडतात. काही जण त्याचा प्रसाद त्याला चुरमा असं म्हणतात. ते करून तो उपवास सोडतात. बऱ्याचशा गोष्टी या 16 सोमवारमध्ये येतात. पण जर बघायला गेलं तर 16 सोमवारचा उपवास निरंकार करायचा आहे. काहीही बापरे! खायचं नाहीये दिवसभर. हं. संध्याकाळी स्नान करायचंय. स्नान केल्यानंतर भगवान शंकरांची उपासना करायची, पूजा करायची, आरती करायची, नैवेद्य दाखवायचा आहे. मग आता तुम्ही 16 सोमवार कसं करताय? म्हणजे तुम्ही खडीसाखरेवरती जर उपवास सोडणार असाल, तर भगवान शंकरांना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि ती खडीसाखर आपण खायची. पण ती कशी बरं. खायची? त्याचे 3 भाग करायचे. एक भाग गुरुजींना, एक भाग देवालयामध्ये, एक भाग गाईला आणि बाकी राहिलेला तो आपण. चौथा भाग आपला. असं त्याचे भाग करायचे. बापरे! जर समजा चुरम्यावरती
तुम्ही उपवास सोडणार असेल, चुरमा म्हणजे आपण पूर्वी आपल्याकडे समजा शिळी पोळी राहिली तर त्याचा आपण लाडू करायचो. त्याला भगवान शंकरांच्या प्रसादाला चुरमा असं म्हटलं जातं. तो लाडू केला तर तसंच दिवसभर काही खायचं नाही आणि उपवास नैवेद्य दाखवायचा आणि तो चुरम्यावरती तुम्ही उपवास भगवान शंकरांचा सोडू शकता. हं. निरंकार आम्हाला जमत नाहीये, पण आम्हाला 16 सोमवार करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी मी निश्चित सांगेन, की तुम्ही उपवास निरंकार करू नका. तुम्हाला वाटलं तर एखादं फळ तुम्ही खा. वाटलं तर थोडंसं पाणी प्या. पण 16 सोमवार आपल्याकडून व्हावेत आयुष्यामध्ये एकदा का होईना. कारण या 16 सोमवार केल्याचं पुण्य हे दसपटीनं आपल्याला प्राप्त होतं. म्हणून एकदा का होईना आयुष्यामध्ये 16 सोमवार करावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं काही नाही ते फक्त स्त्रीनंच करावेत. हं. हे पुरुषांनी केलं तरी सुद्धा चालतं. बरं. फक्त स्त्रीनंच 16 सोमवार करावेत असं असं काही नाही. अजिबात नाही. म्हणून 16 सोमवारचं असं महात्म्य आणि उद्यापन जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 17वी सोमवारी उद्यापन करायचंय. संकल्प करायचा आहे, की मी सगळं हे केलंय. आता मी जे केलंय ते तुम्हाला पुन्हा तुमच्या चरणाशी आणून ठेवतोय. संकल्प करायचे, पुण्यवाचन करायचे. पुण्यवाचनामध्ये गणपती पूजन, वरुण पूजन, नांदी श्राद्ध हे सगळं करायचंय आणि तिथे सुद्धा भगवान शंकरांसाठी हवन आहे. हं. हवन करायचे, भगवान शंकरांची पूजा करायची. भगवान शंकरांना जे काही तुम्हाला दान धर्म करायचा आहे, तो दान धर्म करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे उद्यापन आपण पूर्ण झालं हो. असं आपण म्हणू. त्याचबरोबरीनं या 16 सोमवारच्या व्रताच्या उद्यापनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी, की 16 जोडपी आहेत, हं. त्यांना जेवायला आपल्याला घालायचंय. बरं. हां. काही जण असं म्हणतात, की दर सोमवारी एक-एक घालावेत. जर एकदम 16 जमणार नसतील तर. काही जण असं म्हणतात, की नाही उद्यापन झाल्याशिवाय ते त्यांना जेवायला घालायचं नाही. असं याच्यामध्ये थोडासा मतभेद आपल्याकडे आहे. पण शक्यतो सगळेजण शेवटच्या सोमवारी म्हणजे 17व्या सोमवारीच या 16 सोमवारचं उद्यापन करतात. मग त्या जोडप्यांना काय द्यायचे तर पांढरी वस्त्र, रथीची म्हणजे पूजा पुस्तक ते. पुस्तक, हं. ते पुस्तक आपल्याला द्यायचे. त्याचबरोबरीनं तुम्ही आपल्या जी स्त्री आहे, सौभाग्यवती आहे, तिची ओटी भरायची आहे आणि जे पुरुष आहेत, त्यांना तुम्हाला जे वस्त्र द्यायचे ते वस्त्र तुम्ही देऊ शकता. त्यांची पाद्यपूजा करायची आहे, त्यांचं औक्षण करायचे कारण ते स्वतः भगवान शंकर आणि पार्वती स्वरूप आहेत आणि त्यांना मी जेवायला घालते, बरोबर. असं त्याच्या पाठीमागची भावना आहे. भावना आहे. हे असं उद्यापन 16 सोमवारचं आपल्याला करायचंय. क्या बात है! खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलं, की 16 सोमवारचं उद्यापनचं नक्की काय महत्त्व आहे आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे. नक्कीच आपले प्रेक्षक वर्ग आहेत, ते नक्कीच आपल्याला सांगतीलच, की कशा पद्धतीने त्यांनीही केलेलं आहे 16 सोमवारचं उद्यापन आणि ज्यांना माहिती नाहीये ते तर आपलं बघून नक्कीच करतील. बरोबर. तर आता श्रावण म्हटलं, की सगळ्यात महत्त्वाचा जो भाग येतो तो असतो उपवास. हं, बरोबर. बरोबर. तर उपवास नक्की काय प्रकार आहे आणि उपवास कशा पद्धतीने केला पाहिजेल आपण लोकांनी हे जर थोडंसं सांगा? नक्की. खरंच खूप छान प्रश्न आहे. कारण आपल्याकडे उपवास याला खूप महत्त्व आहे बरं. पण तो उपवास म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं बघा, एकादशी आली तर एकादशी दुप्पट करशी, खाशी. दुप्पट खाशी. याला उपवास बरोबर, म्हणत नाही बरं. बरोबर. एक थोडंसं उपवासाचं महात्म्य तुम्हाला मी सांगते. उपवास या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे बरं. उप म्हणजे जवळ आणि वस म्हणजे राहणे. बरं, भगवंताच्या सानिध्यामध्ये उपवासाच्या दिवशी आम्ही अधिक राहणं आणि भगवंताला आपलंसं करून घेणं, याला उपवास म्हणतात. बरं. आणि दुसरी व्याख्या अशी आहे, की आम्हाला आमच्याकडून अनावधानानं झालेली पापं किंवा आम्हाला माहिती असून सुद्धा आमच्याकडून झालेली पापं, या पापातून जर मुक्ती आम्हाला हवी असेल ना, तर माणसाने उपवास करावा असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. पण आता जर परिस्थिती बघितली, तर आमच्या उपवासाची व्याख्या आम्ही बदलूनच टाकली. आम्हाला असं वाटतं, की "अरे बापरे! उपवास आम्हाला कसं जमणार? आम्ही उपवास कसा करावा? हं. आम्हाला गोळ्या आहेत, औषधं आहेत." हे सगळंच मान्य आहे. तुम्हाला असं सांगितलंच नाहीये, की पूर्णपणे उपवास म्हणजे उपवासी राहा आणि उपवास करा, असं अजिबात नाहीये. तुम्हाला जे पचेल, तुम्हाला जे आवडेल, ते तुम्ही उपवासाला खा. पण खातच बसा, असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं नाही. नाहीये. उपवास करत असताना भगवंताचं नामस्मरण आम्ही करतोय का?
भगवंताच्या चिंतनामध्ये आम्ही वेळ घालवतोय का? भगवंताचं गुणलीला संकीर्तन आम्ही ऐकतोय का? भगवंताचं भजन आम्ही करतोय का? हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. बरोबर. आम्ही फक्त एकादशी आली, की अरे हां, आज काय करायची साबुदाण्याची खिचडी, मग काय करायचं रात्री साबुदाण्याचे वडे, मग काय करायचं थालीपीठ. याच्यामध्ये उपवास आम्ही गुंतवून टाकला. बरोबर. मग त्याच्यामुळे होतं काय, आम्ही उपवास करतो. काही जण मला कीर्तन झाल्यानंतर भेटतात, की "ताई अहो आम्ही इतकी व्रतवैकल्य केली, आम्ही इतके उपवास केले, पण आम्हाला जे पाहिजे ते मिळालंच नाही." हं. मग त्यांना मी असं विचारते, की "तुम्ही धर्मशास्त्रात जे सांगितले त्याप्रमाणे केलत का हो?" तुमची श्रद्धा आणि भक्ती ज्या पद्धतीनं तुम्ही मांडाल ना, त्या पद्धतीनं तुम्हाला खरं ते आहे. मिळणार आहे. बरोबर. पण जर समजा भक्तीनं जर तुम्ही उपवास केला नाही, श्रद्धेने जर तुम्ही उपवास केला नाही, तर त्याचा उपयोग काय आहे? या उपवासामध्ये भक्ती आणि श्रद्धा या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कोणीतरी सांगतंय म्हणून तुम्ही उपवास करताय, त्याला या उपवासाला अर्थ नाही. तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे, की माझ्याकडून भगवंताची सेवा झाली पाहिजे म्हणून मी उपवास करणार आहे. आजच्या भाषेत जर थोडं सांगायचं झालं ना, तर उपवास म्हणजे काय आहे? उपवाशी राहणं म्हणजे उपवास नाही. हं. तर शरीर डिटॉक्स करणं, त्याच्यानंतर मन रिसेट करणं आणि देवाशी कनेक्शन जोडणं म्हणजे क्या बात उपवास है! आहे. वाह! हे खूप महत्वाचं आहे. का सांगते? आम्ही हल्ली तरुण पिढी मी काही फार म्हातारी नाही, तुमच्यातच मोडते मी. तरुण पिढी सध्या लक्ष फक्त एकच आहे, की डायट करायचं. जिममध्ये जायचं. आपली जे काही शरीरयष्टी आहे ती अगदी मेंटेन ठेवायची. याच्याकडे आम्ही जास्ती धावपळ करतो त्याच्यासाठी सगळेजण. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आपल्याकडे असं असतं, की नाही मी 50 वर्षाची झाले तरी सुद्धा चिरतरुणच राहिली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सगळे धावतो. मग आमच्या शास्त्रांनी आम्हाला केव्हाच सांगून ठेवले, तुम्हाला जर हे करायचंय ना सगळं, नक्की करा. पण आपल्याला महिन्यात 2 एकादशा येतात. 15 दिवसांनी त्या एकादशा येतात. एकादशी कशी करायची? म्हणजे एकादशीचा उपवास कसा करायचा? तर दशमीला संध्याकाळपासून काही खायचं नाही. एकादशीचा पूर्ण दिवस काही खायचं नाही आणि द्वादशीच्या दिवशी उपवास सोडायचा आहे. हे सगळं करत असताना आपल्यासारख्यांच्या लक्षात येत नाही, की आमचं आपोआप शरीर डिटॉक्स होतं. बरोबर. शरीर शुद्ध होतं. कारण आम्ही काही खात नाही. आम्ही आमच्या आयुर्वेदामध्ये पण आपल्याला सांगितले, की काही काळ पोटाला आराम द्या. आराम याच्यासाठी, की काहीही खाऊ नका. त्या त्या आतड्यांना सुद्धा थोडासा आराम द्या. बरोबर. म्हणजे जेणेकरून ते पुन्हा रिसेट होऊन हं. जोराने कामाला लागतील. आम्ही असं करतच नाही हो. आम्ही हं. अगदी 12 महिने, 18 काळ, 24 तास आम्ही फक्त एवढंच आम्हाला माहिती आहे. खरी गोष्ट आहे. म्हणजे आमचे बुवा खूप एक वाक्य सांगतात, की "हे जे मुख दिलंय ना तुम्हाला, ते फक्त भोजनासाठी नाही दिलेलं, तर ते भजनासाठी सुद्धा दिलंय." हं. ते भजन आम्ही विसरतो आणि फक्त याच्यासाठीच त्याचा उपयोग करतो. त्याचा उपयोग नाही. आम्ही आमच्या भोजनाच्या अगोदर सुद्धा भजन केलं पाहिजे आणि भोजनानंतर सुद्धा भजन केलं पाहिजे. क्या बात है! हेच उपवासाचं महात्म्य आहे. उपवासामध्ये तुम्हाला हेच सांगितलं जातं. उपवास करताना म्हणजे तुम्ही भगवंताच्या जवळ जाऊन बसणं, भगवंताचं कीर्तन करणं, भगवंताचं भजन करणं, हेच उपवास आहे. पण आम्ही नेमकं अगदी व्यवस्थित सांगायचं झालं ना, तर फक्त पोळी भाजी खात नाही. एवढाच आमचा उपवासातला फरक आहे. बाकी आम्ही उपवासाचं आता हल्ली सांगायला नको तुम्हाला, किती पदार्थ उपवासाचे निघाले. पण तो उपवास नाही. अपेक्षित नाही. बरोबर. उपवास हा काहीही न खाता किंवा अजून तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं झालं ना, तर ज्यांचं औषधं चालू आहेत, जे थोडे वयोवृद्ध आहेत, त्यांना पाणी पिण्याची मुभा आहे, दूध पिण्याची मुभा आहे, फळाहार करण्याची मुभा आहे, कंदमुळं खाण्याची मुभा आहे. ते तुम्ही खाऊ शकता. जे पचायला हलकं आहे, ते तुम्ही उपवासाच्या वेळेला खाऊ शकता. म्हणजे पोळी भाजी बाकी असं सांगण्याचा माझा अर्थ नाहीये. बरोबर. जे तुम्हाला उपवासाचेच पदार्थ पण जे पचायला हलके ते तुम्ही खाऊ शकता आणि उपवास करू शकता. पण उपवास करताना मगाशी सांगितल्याप्रमाणे भगवंताचं नामस्मरण सोडता कामा नये. तुकाराम महाराजांचं जर उदाहरण द्यायचं झालं, म्हणजे उपवास आला म्हणून सांगते, हं. की तुकाराम महाराजांच्याकडे जर आम्ही बघितलं ना, तर एक क्षण सुद्धा त्यांच्या मुखातून विठ्ठलाचं नाम बाजूला झालं नाही. याला सुद्धा आपण उपवासच म्हणू म्हणू शकतो. शकतो. खरी गोष्ट आणि आहे. उपवास हा तुम्हाला काय शिकवतो? तर सातत्य आणि विश्वास या 2 गोष्टी आम्हाला उपवासातून शिकायला मिळतात.
कारण उपवास हा आम्हाला सातत्यानं करायचा आहे आणि कसा करायचा आहे तर भगवंतावरती विश्वास ठेवून करायचा आहे. सातत्य हे खूप महत्वाचे आहे. व्रतवैकल्य आणि सण करताना सुद्धा सातत्याने ते आम्हाला करायचे. परंपरेने आम्हाला ते आलेल्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणून सातत्य आणि विश्वास हे 2 गोष्टी आम्हाला उपवास शिकवतात. वाह! म्हणजे विश्वास या बाबतीत जर समजा कथा सांगायची झाली ना, तर वारकरी संप्रदायामध्ये चैतन्य महाराज देगलूरकर आहेत. हो, ते हो. कायम गोष्ट सांगतात. ती गोष्ट इथं सांगावी असं मला वाटतं. कारण लोकं म्हणतील, की खूपच आध्यात्मिक चाललंय. मग उदाहरण देऊन सांगितलं, की माणसांना पटकन लगेच लक्षात कॅच येतं. होतं. बरोबर. चैतन्य महाराज देगलूरकर सांगतात, की एक साधू होते आणि ते साधू 70-80 वयाचे झालेले होते. पण तरीसुद्धा भगवंताचं नामस्मरण, भगवंताची उपासना आणि भगवंतावरची निष्ठा त्यांची ढळलेली नव्हती. ते एकदा त्यांच्या उपासनेला बसलेले असताना नारद मुनी तिथून जाताना त्यांना दिसले आणि नारदांना त्यांनी नमस्कार केला. विचारलं त्यांनी, की "नारद आपण कुठे चाललात?" तर नारद मुनी म्हणाले, "मी वैकुंठात चाललोय भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी." म्हणाले, "माझं एक काम कराल का तुम्ही?" नारद मुनी म्हणाले, "का नाही करणार? बोला तुम्ही आज इतकी वर्ष तपश्चर्या करताय. तुमचा अधिकार माझ्यापेक्षा जास्ती आहे. जास्त आहे. तुम्ही मला सांगा काम." ते म्हणाले, "मला फक्त एकच प्रश्न भगवंताला विचारा माझ्याकडून, की मी इतकी वर्ष झाले भगवंताची उपासना करतोय, पण मला भगवंत अजून दर्शन देण्यासाठी आलेले नाहीत. ते हां, केव्हा येतील? हं. एवढाच माझा प्रश्न आहे." नारद मुनी म्हणाले, "हरकत नाही, मी भगवंताला जाऊन विचारतो." नारद मुनी वैकुंठात आले, भगवंतांना नमस्कार केला. त्यांचं जे काही काम होतं, ते काम नारदांनी केलं आणि नारद मुनी निघताना भगवंताला विचारलं, की "भगवंता, असे-असे सत्पुरुष एका झाडाखाली बसलेले आहेत आणि त्यांनी प्रश्न विचारलाय, की अनेक वर्ष झाले मी तुमची पूजा करतोय, आराधना करतोय, उपासना करतोय. तुम्ही मला दर्शन केव्हा द्याल?" भगवंत म्हणाले, "नारदा, ते जे साधू बसलेत, ज्या झाडाखाली बसलेत, ते झाड चिंचेचं आहे हं. आणि चिंचेच्या झाडाला भरपूर पानं आहेत. ती पानं जेवढी पानं आहेत, तेवढ्या वर्षांनंतर मी त्यांना दर्शन देईल, असं तू त्यांना जाऊन सांग." अरे बापरे! बरं. नारद मुनींनाच म्हणजे आजच्या मराठी भाषेत बोलू, नारद मुनींना टेन्शन आलं, की आता या वयोवृद्ध माणसाला हे कसं सांगावं? ते चिंचेचं झाड बघा तुम्ही, त्या चिंचेच्या झाडाची पानं बघा तुम्ही आणि एवढ्या वर्षांनंतर भगवंत त्यांना दर्शन देणार. बापरे! हे राहतील का नाही इथपासून शंका आहे. बरोबर, खरी गोष्ट आहे. नारद मुनी म्हणाले, "हरकत नाही भगवंता, तुमचा निरोप मी देतो." भगवंतांना नमस्कार केला आणि नारद मुनी पुन्हा त्या साधूंच्या जवळ आले आणि घाबरतच उत्तर दिलं. ते उत्तर देता क्षणी ते साधू नाचायला लागले. बरं. मन मोकळेपणाने नाचायला लागले, आनंदाने नाचायला लागले. नारद मुनी म्हणाले मनामध्ये विचार करतायत, की ह्यांना थोडंसं वेड लागल्यासारखं झालंय का काय? हे असं काय करतायत? नाचतायत काय? माझ्यासारख्याला तर भीती वाटली असती, की मी जगतोय, नाही जगतोय, मला भगवंताचं दर्शन मिळतंय, नाही मिळतंय. मी आज एवढी तपश्चर्या केली भगवंताची, पण भगवंत येणार आहेत. नारद मुनी विचारतात, "तुम्ही नाचता कशासाठी? काय कारण आहे तुमचं नाचण्याच्या पाठीमागचं?" ते नाचता-नाचताच नारद मुनींना म्हणाले, "अहो नारदा, तुम्ही कशाला काळजी करताय? भगवंत येणारच नाही असं म्हणले नाही ना, ते दर्शन देण्यासाठी येणार. मग ही झाडाची पानं किती असू द्यात, हं. मला त्याच्याशी काही फरक नाही. पण ते येणार आहेत हे नक्की ना?" नारद मुनी म्हणाले, "होय, ते येणार आहेत हे नक्की." "हां, मग तेच ऐकलं म्हणून मी नाचतोय आनंदाने." हा विश्वास भगवंतावरती आपल्याला हवा. करेक्ट. आणि विश्वास तेव्हाच उत्पन्न होतो, ज्यावेळेला आम्ही उपवासामध्ये भगवंताच्या सानिध्यात जाऊन वाह! भगवंताचं नामस्मरण करतो. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याकडे उपवासाचं महात्म्य हे खूप सांगितले, की उपवास करा. का? तर भगवंताचं कनेक्शन आणि तुमचं कनेक्शन जोडलं जावं, म्हणून उपवास करायला आपल्याला सांगितले. आणि हे क्या बात है! श्रावणामध्ये तर जास्ती याचं महत्त्व सांगितलंय. क्या बात है! सुंदर.